दरम्यान शिर्डीतून एक धक्कादायक बातमी आहे। साईबाबा संस्थानच्या भक्तनिवासमध्ये एका तरुणीचा विनयभंग करण्यात आलाय। विशेष म्हणजे तरुणीचा विनयभंग करणारा अमन पठाण हा संस्थानचा आउटसोर्सिंग कर्मचारी आहे। पीडित तरुणी भक्तनिवासमध्ये मुक्कामाला होती तेव्हा आरोपी अमन पठाणनं तिला दुसऱ्या खोलीत बोलावून तरुणीचा विनयभंग केलाय। आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। अटकेची प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे आणि साई संस्थानच्याच भक्तनिवासमध्ये हा प्रकार घडलाय, त्यामुळे महिला आणि तरुणींच्या सुरक्षेबद्दल आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे। पश्चिम बंगाल येथून शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या एका परिवारातील 20 वर्षाच्या तरुणीचा साईबाबा संस्थानच्या 500 रूम भक्तनिवासमध्ये विनयभंग झाल्याची धक्कादायक बाब जी आहे ती समोर आलेली आहे। सध्या आपण ह्या सिंग विंग्स मध्ये आहोत आणि या ठिकाणी दुसऱ्या मजल्यावर असलेल्या याच पॅसेजमध्ये संबंधित तरुणीचा जो आहे तो विनयभंग झाला। जे साईभक्त परिवार जे होतं पश्चिम बंगालमधून आलेले होते ते या 219 खोली क्रमांक जो आहे ह्या खोलीमध्ये ते वास्तव्यास होते, मुक्कामी होते। मात्र संध्याकाळी साधारण 5 जून रोजी संध्याकाळी 6 वाजेच्या दरम्यान हे सर्व परिवारातील जे लोक आहेत म्हणजे संबंधित मुलीचे आई वडील, तिची बहीण हे दर्शनासाठी गेल्यानंतर जो संबंधित व्यक्ती जो होता या ठिकाणचा जो आरोपी आहे त्यांनी प्रथम या रूमचा बेल वाजवली। बेल वाजवल्यानंतर मुलींनी दरवाजा उघडला आणि त्यानंतर तिला या ठिकाणी बोलण्याच्या बहाण्यानं त्यानं प्रथम बाहेर बोलवलं आणि त्यानंतर की समोरचा जो पॅसेज आहे या पॅसेजमधून तिला या ठिकाणी बोलत बोलत बाहेर घेऊन गेला, बोलण्याचा बहाणा केला आणि नंतर ओढत जे आहे या पॅसेजमध्ये घेऊन गेल्याची बाब जी आहे ती सांगितली जाते। सर्वात महत्त्वाचं म्हणजे साईबाबा संस्थानच्या इतिहासात प्रथमच अशी सगळी घटना घडलेली आहे। म्हणजे 219 रूम नंबर जे आहे त्यामध्ये ती परिवार जो होता तो वास्तव्यास होता आणि सध्या आपण जो आहोत साधारण 20 फूट अंतरावर असलेल्या 204 क्रमांकाची जी खोली आहे या खोलीपर्यंत म्हणजे 219 ते 204 या ठिकाणापर्यंत त्याने त्या मुलीला बळजबरीने या ठिकाणी बोलत बोलत या ठिकाणी आणलं आणि नंतर या खोलीत आतमध्ये ओढत नेऊन तिच्यावर विनयभंग केल्याची तक्रार जी आहे ती शिर्डी पोलिसांमध्ये दाखल झालेली आहे। हा सर्व प्रकार जो आहे तो 5 जून रोजी या ठिकाणी घडलेला होता आणि या ठिकाणचे सीसीटीव्ही जे आहेत त्यांना 7 दिवसांची व्हॅलिडिटी असल्यामुळे ते जे ओव्हरराईट सगळं फुटेज झालेलं आहे त्यामुळे नेमकं काय प्रकार घडला हे जरी कळत समजा लक्षात येत नसलं तरी संबंधित फॅमिलीने जे आहे ते साईभक्त जे आहेत त्यांनी शिर्डी पोलिसात 12 जून रोजी या संदर्भातील तक्रार दाखल केलेली आहे आणि आज ही बाब समोर आल्यानंतर अतिशय धक्कादायक ही गोष्ट आहे। हे कृत्य केल्यानंतर त्याला या ठिकाणून निलंबन करण्यात आलेलं असलं तरी आणखीन असे प्रकार घडतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या ठिकाणचे असलेले सीसीटीव्ही आहेत यांची जी व्हॅलिडिटी आहे ती आणखीन वाढवणं देखील महत्त्वाचं ठरत आहे। सुनील दवंगे, NDTV मराठी, शिर्डी, अहिल्यानगर।